नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। शिरोळ तालुक्यात यड्रावकर गट भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार। जयसिंगपूर महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुतीचे नेते एकत्र झाले आहेत। रविवार रात्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली। प्राथमिक टप्प्यात भाजप, यड्रावकर गट, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एक दिलाने लढण्याचा निर्णय घेतला असला तरी 2 दिवसात यावर शिक्कामोर्तब होणार आहे। दरम्यान सर्वांनी चिन्हाचा आग्रह सोडून स्थानिक पातळीवरील राजकीय संदर्भाचा विचार करून लढण्यावर चर्चा झाल्याचे समजते। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आमदार यड्रावकर यांची भेट घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा केली। भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रितपणे लढण्यावर चर्चा करण्यात आली। तालुक्यातील राजकीय संदर्भाची यड्रावकर यांनी माहिती दिली। एकत्रित लढण्यावर एकमत असले तरी चिन्हावरच लढण्याचे अद्याप 2 दिवस चर्चेचे गुऱ्हाळ कायम राहणार आहे। महायुती म्हणून लढण्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी या प्रश्नी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत मंत्री पाटील यांनी सांगितलं। 2 दिवसापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे। समविचारी मंडळींना बरोबर घेण्याचे त्यांनी सुतोवाच दिले असतानाच रविवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। येत्या 2 दिवसात सर्व चित्र स्पष्ट होऊन महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत निश्चित होण्याची शक्यता आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, भाजपचे नेते सावकार मातनाईक, मिलिंद भिडे, आदित्य पाटील यड्रावकर, मिलिंद साखरपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्वी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाची मागणी केली होती। त्यानंतर आता यड्राव जिल्हा परिषद गटाची मागणीही केली आहे। यावर मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार यड्रावकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे, मात्र तोडगा निघालेला नाही। शिरोळ तालुक्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधींची चर्चा झाल्यानंतर जागेचा तिढा सुटणार आहे, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलं आहे।